प्रवास करत असताना आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तर गेल्या आठवड्यामध्ये संभाजीनगरला भेट देण्याचा योग आला आणि त्या प्रवासादरम्यान आम्हाला अनुभवायला मिळालेली एक गोष्ट मी आज तुमच्याशी शेअर करू इच्छितो. समृद्धी महामार्ग चालू होणार त्याच्या अगोदर आम्ही चहासाठी थांबलो आणि चहा पिऊन झाल्यानंतर आमचं लक्ष एका होर्डिंग बनवणाऱ्या 2 व्यक्तींकडे गेलं आणि आम्हाला प्रचंड असं कुतूहल वाटलं, कौतुक वाटलं त्या दोघांचं. त्याचं कारण असं होतं की ते होर्डिंग साधारणतः 30 ते 40 फुटा एवढं उंच आणि प्रचंड असं होतं आणि फक्त 2 व्यक्ती ते होर्डिंग बनवण्यासाठी तिथे काम करत होते. एक व्यक्ती आहे तो त्या होर्डिंगच्या एकदम लास्ट शेवटचं जे टोक आहे उंचावरती तिथे बसून दुसऱ्या व्यक्तीला हळूहळू खाली सेफ्टी दोरच्या साहाय्याने तो त्याला जेवढं पाहिजे ते चित्र चिटकवत असताना त्याला जेवढं खाली जायचं आहे तेवढं तो त्याला सांगायचा आणि तो तेवढंच दोर खाली सोडायचा. आणि खाली जे चित्र रेखाटायचं काम चाललेलं ते एका प्रचंड अशा त्या होर्डिंगवरती एका अभिनेत्याचं चित्र जे आहे त्या चित्राचे जे पीसेस आहेत तो मुलगा ते चित्र चिकटवत असा खालवरती यायचा आणि तिथून परत वरती जाऊन तिथून परत तो खाली यायचा. तर हे करत असताना एक प्रकर्षानं गोष्ट जाणवली की ती 2 मुलं जी काम करत होती त्या दोघांमध्ये एम्पॉवर्ड अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतात की व्हेन नोबडी इज वॉचिंग यू देन ऑल्सो यू डू युअर वर्क सो ॲक्युरेटली अँड प्रिसाइजली दॅट एव्हरीबडी शुड देन ॲडमायर अबाउट युअर वर्क. तर जो वरती जो मुलगा आहे आणि काम करणारा जो मुलगा आहे त्या दोघांमधला कोलॅबरेशन आणि ट्रस्ट एवढा जबरदस्त होता की आणि ते दोघांना एवढे पूरक असे काम करत होते की त्याचं आम्हाला खूप कौतुक वाटलं. आम्ही जे 8-9 सहकारी होतो त्याच्यातले काही सहकारी त्यांचा व्हिडिओ घेऊ लागले, काही जण ते कसं एन्श्युअर करतात, त्यांची कामाची पद्धत काय आहे ते पाहू लागले. परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपण आपल्याकडे कोलॅबरेशनचा अभाव आहे, आपल्या एकमेकावरती ट्रस्ट नाही, या गोष्टी डिस्कस करतो. तो ट्रस्ट आणि कोलॅबरेशन होण्यासाठी जी कमिटमेंट असावी लागते तर ती त्या दोघांकडून शिकण्यासारखी होती. आणि एखादं कोलॅबरेशन आणि ट्रस्टचं उदाहरण आणि एखादा व्हिडिओ दाखवायचा म्हटला तर तो व्हिडिओ कित्येक कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये तो उपयोगाला येऊ शकेल. त्याच्यानंतर ते बघितल्यानंतर असं एक लक्षात आलं की ती 2 मुलं होती त्यांना मॉनिटर करणारा, त्यांना ऑब्झर्व करणारा तिसरा व्यक्ती तिथे नसतानाही ती लोकं आपलं स्वतःचं जे काम आहे एवढ्या परफेक्टपणे करत होते की त्यांना सुपरवायझरची आणि मॅनेजरची तिथे काही गरजच नव्हती. अर्थात आपण फार्मास्युटिकल कंपनीमध्ये रोज काम करत असताना आपला चर्चेला जाणारा एक विषय आहे तो म्हणजेच डेटा इंटिग्रिटी. आणि तिथं त्यांना कोणीही ऑब्झर्व करत नसतानाही त्यांचं काम ते एकदम चोखपणे पार पडत होते. आणि त्यामुळं आम्हाला पण असं वाटलं की प्रत्येकानं आपल्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करताना जर ही एम्पॉवर्ड अकाउंटेबिलिटी, ट्रस्ट आणि आपला प्रिन्सिपल अकाउंटेबिलिटी ह्या फॅक्टरचा जर वापर केला तर वर्कप्लेसमध्ये डेटा इंटिग्रिटी होणारच नाही. आता डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय तर व्हेन नोबडी इज वॉचिंग यू देन ऑल्सो यू डू युअर वर्क सो ॲक्युरेटली अँड सो प्रिसाइजली. कारण आपल्या संतांनी पण आपल्याला सांगून गेलेले आहेत की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे आपण जसं बोलतो तेच आपल्या कृतीत दिसलं पाहिजे. तर आपल्या फार्मास्युटिकलच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर आपल्या ज्या SOP आहेत, आपल्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या जशा लिहिलेल्या आहेत त्या तशा फॉलो झाल्या पाहिजेत. आणि फॉलो करण्यासाठी जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी वेळोवेळी मॅनेजमेंटच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. या अनुभवानंतर पुढचा एक अनुभव तुम्हाला शेअर करावासा वाटतो आणि तो म्हणजे आपण मराठीत एक म्हण ऐकलेली असेल की इच्छा असेल तर मार्ग दिसेल. असं मी का म्हणतो आहे तुम्हाला तर त्याचं एक उदाहरणही मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन. आम्ही संभाजीनगरमध्ये पोचलो. आम्हाला पोचता 9:15 9:20 रात्रीच्या वाजलेल्या होत्या आणि ते मंदिर साधारणतः 9:30ला बंद होतं आहे असं आम्ही गुगलमध्ये इन्फॉर्मेशन सर्च केल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं होतं. आणि साधारण थोडासा पाऊस पडत असल्यामुळं आमचा प्रवासही थोडासा स्लो झाला शेवटी त्या मंदिराच्या पोचायच्या अगोदर. आमच्यापैकी 6 जण पुढे पोचले. आमचे 3 सहकारी पाठीमागं होते. आम्ही त्यांना खूप विनवणी करायचा प्रयत्न केला की आम्ही मुंबईवरून वगैरे आले, आम्हाला थोडं दर्शन घेऊ द्यात. पण ते तिथले एम्प्लॉय असल्यामुळे ते म्हणाले की आम्ही इथले कर्मचारी आहोत आणि आम्हाला मंदिरातले रूल फॉलो करायला लागतील.
पण थोड्या वेळाने आमचे एक सिनियर सहकारी जे आहेत तर त्यांना आम्ही साहेब म्हणतो. तर आम्ही असं एकमेकाशी चर्चा करत होतो, अरे साहेब कुठं पाठी राहिले. तर दुसरे एक दोघं सहकारी बोलले, अरे थांबा साहेब येतीलच 2 मिनटात. आणि अर्थातच ते आमचे सहकारी एक एक 2 मिनटात तिथं पोहोचले आणि त्यांच्याशी त्यांनी संवाद साधायला सुरुवात केली. आणि त्यांनी हसतमुखाने त्या कर्मचाऱ्यांना असं सांगितलं की मित्रांनो बघा, आम्ही काही मुंबईवरून आलेलो आहोत, काहीतरी करा. त्यांनी परत एकदा त्यांनी आम्ही इथले कर्मचारी आहोत असं तुम्हाला यावेळी सोडता येणार नाहीत असा सूर आळविला. पण परत आमचे साहेब म्हणाले, अरे बघा केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. एवढं वाक्य ऐकल्यानंतर त्याच्यातला एक मुलगा आत गेला आणि त्यांनी त्याच्या सिनियरसोबत चर्चा करून तो आला, आम्हाला आत घेऊन गेला आणि 10 ते 15 मिनटं आम्हाला त्यांनी म्हणजे त्याचा 9:30पर्यंत त्याचा जो टायमिंग होता तो प्रोटोकॉल त्यांनी फॉलो केला आणि आम्हाला दर्शन पण झालं आणि त्या वेळेच्या आत आम्ही बाहेर पण आलो. तर रिस्क बेस अप्रोच आपण कामामध्ये ज्याला म्हणतो, तर प्रत्येक टाईमली डिसिजन ही जी गोष्ट आहे त्या मुलांना ती केल्यामुळं आमचं जे दर्शन होतं किंवा आम्हाला आतून जी इच्छा होती की बाबा आम्हाला दर्शन आजच पूर्ण करायचं आहे, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला तिथून पुढच्या प्रवासासाठी निघायचं होतं. तर त्याच्यावरून आम्हाला कळालं की मित्रांनो, इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. ट्राय एंड ट्राय बट डोंट क्राय. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.